तालुक्यामध्ये भोगाव धानोरा म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये आज स्मशानभूमीसाठी जागा उरलेली नाही. या ठिकाणी त्यांचा लढा बऱ्याच वर्षापासून आहे. 7/12ला 7 गुंठे त्या ठिकाणी लागलेली जमीन असताना ADM साहेबांनी या कालपर्वा ती जमीन त्या 7/12 उडवलेली आहे. त्यामुळे आता यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे भोगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं ADM कार्यालयाच्या समोर आम्ही तिरडे आंदोलन केलेलं आहे. मित्र, या ठिकाणी मेल्यानंतर जरी आमच्या माणसाची जर अवहेलना होत असेल तर आम्ही आंबेडकरी जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजातला एखादा माणूस भोगावचा जर मयत झाला तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ADM कार्यालयाच्या समोर येणारा अंत्यविधी करणार आहे. बघा ना, 100 वर्षापासून जी मशानभूमी आहे तिथं अंत्यविधी आतापर्यंत आम्ही करत आलेलो. पुन्हा 2005ला त्याची 7/12 तयार आहे. त्याचा फेरसुद्धा झालेला आहे. 7 गुंठे आर ही तिथं मशानभूमीची आमची नोंद असताना एकदम ADM साहेबांनी कशी कोणी आधार उडवली आणि आमची पर्यायव्यवस्था कोणती न देता कसं काय उडवण्याचा अधिकार आहे केली. साहेबांना फक्त आम्हाला उडवडीची चर्चा केली नसेल केली, कोणताही निर्णय घेतला नाही. पुढचा पाऊल काय राहील आपलं? पुढचा पाऊल काय नाही. याच्यानंतर आता अंत्यविधीच्या ज्यावेळेस होईल त्या दिवशी ADM साहेबांच्या पुढे आम्ही तिथं अंत्यविधी करतील, कारण आम्हाला जागाच नाही ना. कारण जर 7/12वरची नोंद असताना परंपरेनुसार आम्ही तिथं अंत्यविधी करतो. 100 वर्षाचा जर मोडीत असतील तर मग आम्हाला ही बी शासनाची जागा आहे ना. ADM साहेब थोडी जागा ही बी शासनाची जागा आहे. मग आम्ही ते येऊन अंत्यविधी करतो. केवळ भावनेचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. आमची आस्था आहे, आमची भावना आहे. या आधारावरती राम मंदिर त्या ठिकाणी राम भक्ताच्या लोकांना दिल्यात आलेलं आहे. या ठिकाणी आमची आस्था आहे, भावना आहे आणि 100 वर्षाची आमची परंपरा आहे. 100 वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी अंत्यविधी करत आहोत त्या ठिकाणी रेकॉर्डला देखील आमची नोंद झालेली आहे. एका बाजूला भावना आहे, दुसऱ्या बाजूला आमचं रेकॉर्ड देखील आहे. असा असताना भावनेचा विचार न करता, आमच्या परंपरेचा विचार न करता, रेकॉर्डचा विचार न करता आणि या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे स्पष्ट स्वरूपाचा की जोपर्यंत भोगाव येथील बौद्ध लोकांना स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा जुना जो फेर आहे तो फेर रद्द करू नये असे आदेश असताना देखील इथल्या वसमतच्या तहसीलदार यांनी चुकीच्या प्रकारचा पंचनामा करून अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अहवालामध्ये स्वतः सांगितले आहे की गावामध्ये त्या ठिकाणी जी सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीवर इतर लोकांचा त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, मसनोट आहे आणि तिथं जागा उपलब्ध नाही, त्या लोकांचा विरोध आहे. आज तारखेत गावामध्ये एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी जागा शिल्लक नाही अशी गंभीर स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली आहे. जर आम्ही कोणाचा अंत्यविधी करायला त्या ठिकाणी गेलो तर याच्यापूर्वी एक घटना या गावात घडली होती. 10-15 वर्षाखाली आमचं त्या ठिकाणी लाकडं रचले होते. ते रचलेले लाकडं फेकून दिले, नदीमध्ये फेकून दिले. 2-3 वेळेस त्या ठिकाणी प्रेताचा अवहेलना झालेली, अवमान झालेला आहे, गंभीर स्वरूपाची घटना झाली आहे. त्या काळात सोशल मीडिया नव्हता. आज ही परिस्थिती जर घडली असती तर फार वातावरण चिघळलं असतं. हे का भोगावचा विषय नाही, या हिंगोली जिल्ह्यामधल्या संबंध बौद्ध लोकांचा हा विषय आहे, गंभीर विषय आहे. प्रशासनानं गांभीर्याने याच्याकडे घ्यावं आणि तात्काळ रेकॉर्डला 7/12वर बौद्ध स्मशानभूमीची नोंद करून द्यावी. जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम इथल्या प्रशासनाला वाईट प्रकारचे भोगावे लागतील. भोगावमध्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांचे असे आदेश होते की त्या ठिकाणी बौद्ध समाजाला जी जागा आहे खाजगी असेल ती उपलब्ध करून द्या. तर तहसीलदार मॅडमनी अगदी त्यांच्या मनाने त्यांच्या सोयीनुसार सगळं गावकरी जमलेले असताना त्यांनी चुकीचा पंचनामा केलेला आहे आणि त्या पंचनाम्यावर गावातल्या कुठल्याही एकाही व्यक्तीची सही नसताना त्यांनी बौद्ध समाजाची स्मशानभूमी ही त्या फेरवून रद्द केलेली आहे. म्हणून ह्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो.